नमस्कार. पुढचा महिना ठरणार खास. अनेक राशीच्या नशिबामध्ये धनलाभ आहे, तर काहींचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. चला तर मग कोणत्या राशी आहेत पुढच्या महिन्यात त्यांचं आयुष्य संपूर्ण बदलणार, सविस्तरपणे जाणून घेऊया. मार्च महिन्यामध्ये अनेक चांगले योग जुळून येणार आहेत. काही ग्रहाची दिशा बदलणार असल्याने काही राशींना फायदा होईल, तर काही राशींना मात्र फटका बसणार आहे. आगामी मार्च महिना अनेक ग्रहाच्या चालीमध्ये बदल होणार. सध्या शनी ग्रह मीन राशीमध्ये आहे. याच राशीमध्ये इतरही काही ग्रहांचा प्रवेश होईल. यामुळे अनेक राशीवर त्याचा सकारात्मक तर काही राशींवर नकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो. मेष राशी, काहीतरी खास साध्य करण्याचे तुमचे मनोबल वाढेल. कोणतीही गुंतवणूक करताना तुमच्या बजेटची काळजी घ्या. या राशीत जन्मलेल्यांना आणि नोकरी करणाऱ्यांची प्रगती होण्याची शक्यता आहे. तुमचे स्थलांतरही होऊ शकते. तुमच्या कुटुंबासोबत तुमचे विचार व्यक्त करण्याची तुम्हाला भरपूर संधी मिळेल. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल. तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा आणि अनोळखी लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका, नाहीतर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. वृषभ राशी, तुम्हाला एकटे जास्त वेळ घालवण्यात आनंद मिळेल. तुमच्या योजना तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरतील. तुम्ही कोणते तरी मोठे आणि वेगळे काम करण्याचा विचार करू शकता. या राशीत ज्या महिला व्यवसाय करतात त्यांना पुढचा महिना व्यस्त असेल, परंतु संध्याकाळ व त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वरिष्ठाकडून सहकार्य मिळेल आणि प्रलंबित कामेही मार्गी लागतील. तुम्ही काही नवीन संकल्पनाचा पुढच्या महिन्यामध्ये विचार करत असाल तर ते तुमच्या हिताचा राहील. मिथुन राशी, तुम्ही भूतकाळातील चुकांमधून काहीतरी नवीन शिकाल आणि पुढे जाल. मिथुन राशी, तुम्ही भूतकाळातील चुकांमधून काहीतरी नवीन शिकाल आणि पुढे जाल. महत्वाच्या कामामध्ये व्यस्त असाल. नवीन कामाबद्दल तुमची उत्सुकता वाढेल. तुम्हाला धीर देण्याची गरज आहे आणि भविष्यातील तुम्हाला याचे फायदे दिसतील. तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार काहीतरी मिळेल, ज्यामुळे तुमचा पुढचा महिना आनंदित जाईल. तुमच्या कामामध्ये आणि व्यवसायात समर्पित राहा, ज्यामुळे तुमचा आनंद आणि समाधान वाढेल. आजपासून कायदेशीर बाबीमध्ये नियंत्रण ठेवावे लागेल. कर्क राशी, तुम्ही परदेशात जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला एखाद्या मोठ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते. तुमच्या शब्दांनी सर्वांना प्रभावित करण्याची ही कला तुमच्याकडे आहे. राजकारणात गुंतलेल्यांना पुढचा महिना तुम्हाला बराच आदर आणि सन्मान देखील मिळेल. काही नवीन लोक तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील. विद्यार्थ्यांसाठी पुढचा महिना चांगला असेल. तुम्ही तुमच्या अभ्यासाबद्दल खूप उत्साही असाल, ज्यामुळे तुमच्या यशाची शक्यता जास्तीत जास्त वाढेल. सिंह राशी, तुम्ही तुमची कामे विशिष्ट वेळेवर विभागली पाहिजे, ज्यामुळे मर्यादा लक्षात ठेवल्याने गोष्टी कार्यक्षमतेने पूर्ण होतील आणि तुम्हाला स्वतःवर लक्ष केंद्रित करता येईल. घरातील वातावरण आनंदाचं राहील. एखादा नातेवाईक तुमच्या घरी येण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या आईच्या तब्येतीकडे थोडी काळजी वाटत असेल, परंतु लवकरच सर्व काही ठीक होणार आहे. कन्या राशी, तुम्हाला योग्य वेळ ओळखण्याची गरज आहे. वेळेवर कृती केल्याने तुम्हाला यश मिळू शकते. तुमच्या मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात. मित्र तुम्हाला काही काम करण्यास सांगू शकतो आणि तुम्ही मदत कराल. खाजगी नोकरी करणाऱ्या त्यांच्या बोलण्याबाबत काळजी घ्या. राजकारणात सहभागी असलेले लोक समाजात त्याचा आदर देखील होईल. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न कराल. तूळ राशी, मित्रांशी बोलून तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते. यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. तुमचे वर्तन इतरांना प्रभावित करू शकते. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सहलीची योजना आखू शकता. तुम्ही तुमच्या मुलांनाही कुठेतरी फिरायला घेऊन जाऊ शकता. नोकरी करणाऱ्या महिलांना त्यांच्या कामासाठी एखाद्या संस्थेकडून पाठिंबा मिळेल. तुमची नियोजित कामे पूर्ण होऊ शकतात. तुमच्या प्रियकरासाठी आजचा दिवस खूप छान असेल. वृश्चिक राशी, तुमच्यासाठी अनुकूल पुढचा महिना आहे. तुम्ही नवीन प्रयत्न सुरू ठेवा. घराबाहेर असलेल्या मुलांसाठी स्पर्धाची तयारी करणे चांगले राहील. तुमच्या शिक्षकाकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना काही कामासाठी प्रोत्साहन मिळेल. तुम्ही आर्थिक फायदा करून घ्याल. तुमची भौतिक कामे पूर्ण होतील. तुम्हाला अचानक चांगली बातमी मिळू शकते, जी तुम्हाला आनंद म्हणजे आनंदच देणार. धनुराशी, पुढच्या महिन्यामध्ये प्रेमयुगल लांब प्रवासाला जाण्याचा बेत आखतील. तुमच्या घरी पाहुणे येतील, त्यामुळे तुमचं पुढच्या महिन्याचं वेळापत्रक तुम्हाला बदलावे लागेल. आई त्यांच्या मुलांसाठी काहीतरी विशिष्ट आणि वेगळं करून खाऊ घालतील. तुमच्या भौतिक सुख सोयी अबाधित राहतील. या राशीच्या ज्या महिला व्यवसायात आहेत त्यांना नफा मिळण्याची चांगली शक्यता आहे.
देवाच्या भक्तीत थोडा वेळ घालवा, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. मकर राशी, तुम्ही तुमच्या अभावामुळे सुज्ञपणे वापर करून कोणतेही प्रलंबित काम पूर्णपणे यशस्वी करू शकता. तुमच्या जोडीदाराला महत्वाचे घरगुती काम पूर्ण करण्यास मदत कराल. तुम्ही ऑनलाईन नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना आखत असाल तर पुढचा महिना तुमच्यासाठी छान आहे. फक्त संयम ठेवा. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यासाठी पुढचा महिना चांगला आहे. तुम्हाला अनुभवी डॉक्टरचा सल्ला घ्यावे लागेल. कुंभ राशी, मित्रांसोबत संबंध सुधारतील. तुम्ही घरी धार्मिक कार्यक्रम आयोजित करू शकता. तुमच्या मुलांना त्यांच्या करिअरमध्ये लक्षणीय यश मिळण्याची शक्यता. तुम्हाला काही कामातून लक्षणीय फायदा होऊ शकतो. मीन राशी, जर तुम्ही इतरांच्या म्हणण्याला प्राधान्य दिलं तर स्वतःवर विश्वास ठेवाल तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. एखाद्या महत्वाच्या कामात तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. खूप दिवसापासून नियोजित काम पूर्ण होतील. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना आज पूर्णपणे यश मिळेल. मित्रांनो, मी रोजच्या रोज राशी भविष्याचे व्हिडिओ अपलोड करत असते. जर तुम्हाला ज्योतिष शास्त्रावर आणि रोज राशी भविष्य जाणून घ्यायचे असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.